Hello dear students, in today's lecture we are going to discuss the next part from this chapter, that is water of crystallization. याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात असा आला असेल की कोणत्याही क्रिस्टलमध्ये क्रिस्टल्स काय असतात, नॉर्मली जे आयोनिक कंपाऊंड्स असतात. आता प्रत्येक वर्ड जसं जसं मी सांगत जाईन तसं तसं तुमच्या डोक्यामध्ये ती कन्सेप्ट येते का बघा. आयोनिक कंपाऊंड म्हणजे इलेक्ट्रॉन्स दिले आणि घेतल्यामुळं जे तयार होतात ते कंपाऊंड्स. तर आयोनिक कंपाऊंड्स हे जनरली क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये असतात. आता क्रिस्टल म्हणजे काय, तर साखर असते आपली, खडीसाखर किंवा मीठ असतं, मिठाचे क्रिस्टल्स जे असतात की नाही, सो तसे ते जे क्रिस्टल्स ते आयोनिक कंपाऊंड्स आहेत त्या प्रकारच्या क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये असतात असं डोळ्यासमोर आणा. आता प्रत्येक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे असतं त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स हे प्रेझेंट असतात. जेव्हा ते क्रिस्टल्स फॉर्म होतात तर तेव्हा ते फॉर्म होतानाच त्या क्रिस्टलचा एक पार्ट असतो तो वॉटरचे मोलिक्युल्स. जेव्हा आपण हे क्रिस्टल्सना हीट सप्लाय करतो किंवा एअरमध्ये ओपन ठेवल्यामुळे त्यातले ते वॉटर मोलिक्युल्स निघून जातात, इव्हॉपरेट होतात म्हणतो आपण ज्याला, तर त्या पद्धतीनं जेव्हा एखाद्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये असणारे वॉटर मोलिक्युल्स निघून गेले की जो मागे सबस्टन्स राहतो त्याला आपण अनहायड्रस सबस्टन्स असं म्हणतो. सो आता एवढ्या सगळ्या इन्फॉर्मेशनच्या वरती बेस्ड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे काय हे तुम्हाला कळालं असेल की कोणत्याही क्रिस्टलमध्ये असणारे फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स जे असतात त्यांना म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. याची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते की व्हॉट इज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, तर तेव्हा तुम्ही सांगाल की इट इज द नंबर ऑफ फिक्स्ड नंबर, इथे फिक्स्ड नंबर ऑफ म्हणू आपण, फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स प्रेझेंट इन अ क्रिस्टल स्ट्रक्चर. हे फिक्स नंबर हा महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक क्रिस्टलमध्ये असणारे नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स हे ठराविकच असतात, ते बदलत नाहीत. क्रिस्टल स्ट्रक्चर त्याला म्हणायचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आयदर तुम्ही त्याला हीट करता, वेन हीटेड ऑर केप्ट ओपन, हवेमध्ये तुम्ही जर त्याला ओपन ठेवलं तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये असणारे वॉटर मोलिक्युल्स हे लूज होतात किंवा ते क्रिस्टल ते वॉटर मोलिक्युल लॉस्ट करतात. केप्ट ओपन द क्रिस्टल्स लॉस्ट दीज मोलिक्युल्स ऑफ वॉटर किंवा दीज वॉटर मोलिक्युल्स. आता जेव्हा हे वॉटर मोलिक्युल्स निघून जातील तेव्हा जो सबस्टन्स उरतो की जो क्रिस्टलाइन नसणार आहे. का क्रिस्टलाइन नसणार, कारण मी जसं तुम्हाला आता सांगितलं हे मोलिक्युल्स जेव्हा फॉर्म होतात तेव्हाच त्याच्यामध्ये हे वॉटर मोलिक्युल्स अटॅच झालेले असतात किंवा जोडलेले असतात, क्रिस्टल स्ट्रक्चरचाच ते पार्ट असतात. आणि मग हे वॉटर मोलिक्युल निघून गेले की काय राहणार, तो जो काही सबस्टन्स उरतो त्याला अनहायड्रस सबस्टन्स म्हणतात. The substance left behind म्हणजे कुठे, तर वॉटर मोलिक्युल निघून गेल्यानंतर उरलेला सबस्टन्स. आफ्टर रिमूव्हल ऑफ वॉटर मोलिक्युल्स म्हणू आपण. त्याला म्हणतात अनहायड्रस सबस्टन्स. अनहायड्रस, अन म्हणजे नसलेला, हायड्रा म्हणजे वॉटर, म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर नाही असा सबस्टन्स, दॅट इज अनहायड्रस सबस्टन्स. इथे तुम्ही अजून एक ॲड करू शकता, दीज आर अ पार्ट ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर. हे जे वॉटर मोलिक्युल्स असतात ते या क्रिस्टल मोलिक्युलचाच किंवा क्रिस्टल स्ट्रक्चरचाच पार्ट असतात. ते निघून गेले
की उरतो तो अनहायड्रस सबस्टन्स. तुम्हाला स्टुडंट्स याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते 3 मार्क्ससाठी की राईट अ शॉर्ट नोट ऑन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर तुम्ही एवढी सगळी त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तर लिहिणार आहातच. शिवाय याचे तुम्हाला मिनिमम 5 एक्झाम्पल्स तोंडपाठ पाहिजेत. मी एकदम सोपे तुम्हाला देणार आहे एक्झाम्पल्स की जे तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम इझी जातात. किंवा इथं अजून एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपला कॉपर सल्फेट असतो. कॉपर सल्फेट ज्याला आपण ब्लू व्हिट्रिऑल असं म्हणतो. तर तो ब्लू व्हिट्रिऑल जेव्हा आपण हीट करतो, ब्लू व्हिट्रिऑलला जेव्हा हीट सप्लाय करतो आपण, बघा कॉपर सल्फेट ज्याला मराठीत आपण मोरचूद असं म्हणतो, त्याला आपण हीट सप्लाय केली. ॲरोवरती ट्रायंगलचा जेव्हा सिम्बॉल दिलेला असतो इट इंडिकेट्स त्या सबस्टन्सला आपण हीट सप्लाय केलेली आहे. आता हा जो कॉपर सल्फेट आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात ते 5 असतात. म्हणजेच 5H2O. तुमचा जो काही कंपाऊंडचा मोलेक्युलर फॉर्म्युला असेल त्याच्यापुढे अशा पद्धतीनं डॉट देऊन त्याच्या पुढे किती नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स आहेत ते इंडिकेट केलं जातं. इथे कॉपर सल्फेटचा जो मोलिक्यूल आहे त्याच्यामध्ये 5 वॉटर मोलिक्युल्स हे प्रेझेंट असतात. हा नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स फिक्स्ड असतो, तो चेंज होत नाही. कॉपर सल्फेट जेव्हा आपण म्हणतो, क्रिस्टलाइन कॉपर सल्फेट जेव्हा आपण म्हणतो स्पेसिफिकली, तर तेव्हा तो ब्लू कलरचा असतो. म्हणून आपण ह्याला ब्लू व्हिट्रिऑल, ॲक्च्युली सल्फेट्स जे असतात की नाही त्यांना सगळ्यांना व्हिट्रिऑल्स असं म्हणतात. फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट ह्या प्रकारचे जे सल्फेट्स असतात नॉर्मली त्यांना आपण व्हिट्रिऑल्स म्हणतो. हा ब्लू कलरचा असतो म्हणून ह्याला ब्लू व्हिट्रिऑल म्हणतात. आता या ब्लू कलरच्या कॉपर सल्फेटमध्ये 5 वॉटर मोलिक्युल्स प्रेझेंट आहेत. जेव्हा तुम्ही ह्याला हीट सप्लाय करता तेव्हा हे वॉटर मोलिक्युल्स जे आहेत ते निघून जातात त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमधून. त्याचं क्रिस्टलाइन शेप हा पूर्ण चेंज होतो, ॲज वेल ॲज त्याचा कलर देखील चेंज होतो. ब्लू कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज होऊन व्हाईट कलरचा कॉपर सल्फेट आपल्याला मिळतो. की ज्याच्यातला वॉटर मोलिक्यूल निघून गेला आहे. वॉटर निघून गेल्यामुळे क्रिस्टल स्ट्रक्चर ब्रेक होतं याचं. आधी इथं जेव्हा वॉटर मोलिक्यूल होता इट वॉज इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल. इथे जेव्हा वॉटर मोलिक्यूल निघून गेले तेव्हा तो एक व्हाईट कलरच्या पावडरच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसेल की ज्याचं पूर्ण कलर चेंज झालेला असेल. आणि हा झाला अनहायड्रस कॉपर सल्फेट, म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर मोलिक्यूल नाही असा कॉपर सल्फेट. सो तुम्ही असं एक्झाम्पल देणार. ह्याच्यावरती तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये स्टुडंट्स, हीच जी आहे ना, की एका टेस्ट ट्यूबमध्ये कॉपर सल्फेट घ्यायला सांगितलं आहे तुम्हाला ब्लू कलरचं आणि त्याला हीट सप्लाय करा आणि आफ्टर सप्लाईंग हीट व्हॉट कलर चेंज यू ऑब्झर्व, अशा प्रकारचे क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटी बेस्ड तुम्हाला विचारलेत. तर तीच ॲक्टिव्हिटी आपण इथे डिस्कस केली इन द फॉर्म ऑफ केमिकल इक्वेशन. सो जेव्हा नोट विचारली जाईल तर तुम्ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये लिहिणार आहात. एक्झाम्पल देणं हे मस्ट आहे. आणि जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनचे मिनिमम 5 एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात एक्झाममध्ये. सो एकदम इझी एक्झाम्पल्स तुम्हाला मी आज देणार आहे. सगळ्यात पहिला जो आहे आपला सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, हे देखील वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. नॉर्मली हे सगळे आयोनिक कंपाऊंड्स आहेत. हे आयोनिक कंपाऊंड्स आहेत आणि त्याच्यामध्येच हे आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे दाखवणार आहे. सो पहिलं जे आपलं आहे इट इज Na2CO3. आता लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे कार्बोनेट कसा ओळखायचा आणि बायकार्बोनेट कसा ओळखायचा. इथे 2 आहे म्हणजे हा कार्बोनेट आहे. बायकार्बोनेट जेव्हा असतो तेव्हा इथे H असतं, HCO3 म्हणलं की बायकार्बोनेट आला. इथे 2CO3 आहे म्हणून हा सोडियमचा कार्बोनेट आहे. सोडियम कार्बोनेट म्हणजे आपला वॉशिंग सोडा. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे आपला बेकिंग सोडा जो आपण खाण्यासाठी वापरतो तो. सो Na2CO3 जो आहे त्याच्यामध्ये असतात 10 नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स. Na2CO3च्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये 10 वॉटर मोलिक्युल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आपण सांगू शकतो दॅट इज फेरस सल्फेट FeSO4. याच्या स्ट्रक्चरमध्ये 7 वॉटर मोलिक्युल्स प्रेझेंट असतात. फेरस सल्फेट जो आहे त्यालाच ग्रीन विट्रिऑल असं देखील म्हणतात.
हा ब्लू विट्रिऑल, फेरस सल्फेट जो आहे याला ग्रीन विट्रिऑल. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, विट्रिऑल म्हणजे सल्फेट. त्यानंतर हा लक्षात आला .7H2O म्हणजे याच्यामध्ये 7 वॉटर मोलिक्युल्स आहेत. ह्याच्या मी तुम्हाला अजून उलटसुलट फिरून कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात ते देखील सांगणार आहेच. त्यानंतर स्टुडंट्स अजून एक सोपा आहे, दॅट इज आत्ताचाच हा कॉपर सल्फेट तर झालाच. अजून एक सांगू शकतो आपण जिप्सम. ज्याला आपण कॅल्शियम सल्फेट म्हणतो, त्याच्यामध्ये असतात 2 वॉटर मोलिक्युल्स. कॅल्शियम सल्फेट, जिप्सम हे 3 झाले. हा चौथा एक ॲलमचा एक दिला आहे बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तो फॉर्म्युला थोडासा मोठा आहे. ॲलम म्हणजे ज्याला आपण तुरटी म्हणतो. आता हा तुरटी जो आहे तो 2 प्रकारच्या सल्फेटचं कॉम्बिनेशन आहे. एक पोटॅशियम सल्फेट आणि दुसरा ॲल्युमिनियम सल्फेट, आणि त्याच्यामध्ये असतात 24 वॉटरचे मोलिक्युल्स. बघा, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट किंवा ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट असं तुम्ही याला सायंटिफिक नेम देऊ शकता. ॲलम म्हणजे जी आपण तुरटी, जी आपण पाणी स्वच्छ करायला यूज करतो ती तुरटी, तिचा हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये 24 वॉटरचे मोलिक्युल्स प्रेझेंट असतात क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये. अनहायड्रस जो असतो त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात राहिला तर लिहा, शक्यतो ठेवा. K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट झाला. .Al2SO4 थ्राईस का, तर ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 आहे, SO4ची व्हॅलन्सी 2 आहे म्हणून, आणि .24H2O असा हा ॲलमचा फॉर्म्युला आहे. 1 मार्क्ससाठी हा सेपरेटली विचारला जातो, फक्त ॲलमचा फॉर्म्युला 1 मार्क्ससाठी एक्झाममध्ये. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जिप्समचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ग्रीन विट्रिऑल, ब्लू विट्रिऑल हे सगळे इम्पॉर्टंट आहेत फॉर्म्युली. हे 5 झाले. अजून 1-2 सोपे तुम्हाला एक्झाम्पल सांगते. MgSO4 म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट जो आहे त्याच्यामध्ये असतात 7 वॉटर मोलिक्युल्स. यालाच इप्सम सॉल्ट असं देखील म्हणतात. याचं कॉमन नेम आहे एप्सम सॉल्ट किंवा इप्सम सॉल्ट. हे 5 एक्झाम्पल्स झाले. एवढे जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहेत, बट कंपल्सरी तुम्हाला ह्या वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनचे हे 5 कोणतेही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. शिवाय नोट विचारली तर ही नोट आणि त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. 1 मार्क्ससाठी ॲलमचा फॉर्म्युला, जिप्समचा फॉर्म्युला सेपरेटली विचारला जातो, किंवा मग एप्सम सॉल्ट त्याचा फॉर्म्युला, किंवा एप्सम सॉल्टमध्ये किती नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स असतात, किंवा FeSO4 .7H2O असं देतील आणि याच्यामध्ये किती नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स प्रेझेंट आहेत असं विचारतील, किंवा हा 7 नंबर हा काय आहे, किंवा अशा प्रकारचे उलटसुलट प्रश्न तुम्हाला जरी विचारले. कन्सेप्ट एकदा आपल्याला क्लिअर झाली की त्याच्यावरती कसलाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला सांगता आला पाहिजे. हे नावं लक्षात ठेवा. फेरस सल्फेटला ग्रीन विट्रिऑल म्हणतात. कोरिलेशनचे क्वेश्चन्स असतात की नाही, तसं कॉपर सल्फेट ब्लू, तसं फेरस सल्फेट काय कलर, किंवा कॉपर सल्फेट ब्लू, त्यानंतर किंवा कॉपर सल्फेटला ब्लू विट्रिऑल तर फेरस सल्फेटला काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. MgSO4 एप्सम सॉल्ट असेल तर फेरस सल्फेट आपला काय, किंवा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात 1 मार्कसाठी. फॉर्म्युला विचारला जाईल, किंवा ऑप्शन देतील तुम्हाला जे MCQs असतात त्याच्यामध्ये फॉर्म्युला देतील आणि ह्यापैकी करेक्ट फॉर्म्युला कुठला आहे ओळखा, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो तुम्ही स्वतःहून विचार करा की एखादा पॉईंट असेल तर ह्याच्यावरती फिरवून कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हा तुम्ही विचार करून तुमचे आन्सर्स हे तयार करायचे आहेत. सो हा झाला पॉईंट, दॅट इज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. याच्यानंतरचा एक पॉईंट आपण छोटासा बघणार आहोत की आयोनिक कंपाऊंड्स अँड देअर कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट पॉइंट आहे आयोनिक कंपाउंड्स अँड देअर कंडक्टिव्हिटी. आता एक लक्षात घ्या,
आयोनिक कंपाऊंड्स हे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून तयार होतात हे आपण शिकलोय. आयोनिक कंपाऊंड फॉर्म होताना मेटल आणि नॉन मेटल हे यांच्यामध्येच आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतात. त्यातला जो मेटल असतो तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, जो नॉन मेटल असतो तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून आयोनिक कंपाऊंड्स तयार होतात. आता जेव्हा हे आयोनिक कंपाऊंड्स आपण वॉटरमध्ये त्याचं सोल्युशन तयार करतो, डिझॉल्व करतो. एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा. मीठ घेतलं आहे आपण एका बीकरमध्ये. बीकर म्हणजे काचेचं एक भांडं, त्याच्यामध्ये आपण मीठ घेतलं, एक चमचाभर त्या मीठ पाण्यामध्ये जेव्हा आपण डिझॉल्व करू म्हणजेच त्याला विरघळवू तेव्हा त्या मिठामध्ये असणारे जे आयन्स आहेत, कुठले आयन्स असतात मिठामध्ये, तर Na+ आणि Cl-. बरोबर ना. मीठ कसं तयार होतं, NaCl जो आहे हे ॲक्वियस सोल्युशन जेव्हा आपण त्याचं बनवतो म्हणजे त्याला जेव्हा पाण्यात विरघळवतो तर तेव्हा त्याच्यामध्ये असणारे आयन्स सेपरेट होतात हे आपण शिकलो आहे की नाही. आणि म्हणून जेव्हा किंवा तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही आयोनिक कंपाऊंडचं ॲक्वियस सोल्युशन तयार कराल तेव्हा ह्या आयन्स सेपरेट झाल्यामुळे हे कंपाऊंड्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करतात, तर बिकॉज ऑफ सेपरेशन ऑफ आयन्स इन द आयोनिक कंपाऊंड्स. यापैकी हा जो सोडियम आहे तो कॅटायन आहे म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज असणारा आयन. क्लोरीन आहे तो ॲनायन आहे म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असणारा आयन. आता बघा जेव्हा आपण, मी आता एक एक्झाम्पल देते तुम्हाला. हे बीकर घेतलं आहे आपण, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईडचं आपण सोल्युशन तयार केलं, पाण्यामध्ये त्याला विरघळवलं. आता जर मला याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची आहे तर मी काय करते, 2 मेटलचे रॉड्स सपोज मी घेतले. कंडक्टर्स म्हणजे मेटलचे कोणत्याही 2 मेटलचे आपण रॉड घेतले, ठीक आहे. त्यापैकी एक रॉड सपोज मी पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला बॅटरीच्या आणि दुसरा रॉड मी निगेटिव्ह टर्मिनलला जोडला. जो रॉड पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला तो पॉझिटिव्ह एंड म्हणून ॲक्ट करणार म्हणजेच जो आहे तो इथे जो आहे हा पॉझिटिव्ह एंड झाला आणि जो रॉड आपण निगेटिव्ह एंडला जोडला आहे तो निगेटिव्ह टर्मिनल किंवा निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट करणार. आता हा जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याला कॅटायन म्हणतात. बघा मी कन्फ्युजन क्लिअर करते आहे तुमचं, इथं हमखास कन्फ्युजन होतं. तुम्ही एकच फक्त गोष्ट काहीतरी लक्षात ठेवा. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की कॅटायन पॉझिटिव्ह, एवढंच डोक्यात ठेवा, फक्त एवढं. त्याच्यावरून तुम्हाला कुठलाच कन्फ्युजन कसं होणार नाही हे मी तुम्हाला आयडिया सांगते त्याची. एवढं लक्षात ठेवता येईल तुम्हाला. कॅटायन पॉझिटिव्ह असतात म्हणजेच ऑब्व्हियसली ॲनायन निगेटिव्ह आयन आले. आता बघा आपण हे जसं शिकलोय की मॅग्नेटचे 2 अपोजिट पोलमध्ये अट्रॅक्शन असतं म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल अट्रॅक्ट होतात. तसं जेव्हा आपण अशा पद्धतीने इलेक्ट्रिक अरेंजमेंट इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणतात याला, आपण पुढे बघणारच आहोत ह्याच्याबद्दल डिटेल. अशा पद्धतीने जेव्हा सेल तयार करतो तेव्हा जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, इलेक्ट्रोड म्हणजे काय आहे, मेटलच आहे. इलेक्ट्रोड म्हणजे मेटलची एखादी पट्टी असते, मेटल रॉड म्हणू आपण, की जो कंडक्टर आहे. मग जो पॉझिटिव्ह एंडला, बॅटरीच्या पॉझिटिव्ह एंडला जो इलेक्ट्रोड जोडलाय त्याला म्हणायचं कॅथोड. एक मिनिट, हा जो कॅटायन आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजेच जो कॅथोड असतो तो निगेटिव्ह टर्मिनल असतो. कॅथोड आणि ॲनोड असे 2 टर्मिनल्स असतात. आता ह्यापैकी जो कॅटायन पॉझिटिव्ह आहे की नाही तो निगेटिव्ह एंडकडे जाणार म्हणजेच कॅटायन कॅथोड असं लक्षात राहील तुमच्या. मग हा पॉझिटिव्ह आहे म्हणून कॅथोड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड झाला. याच्यामध्ये जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याला म्हणायचं कॅथोड आणि जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याला म्हणायचं ॲनोड. लक्षात राहिलं का बघा. कॅटायन पॉझिटिव्ह आयन आहे आणि कॅथोड हा निगेटिव्ह ॲनोड आहे किंवा ॲनोड नाही इलेक्ट्रोड आहे.
कॅटायन नेहमी कॅथोडकडे अट्रॅक्ट होतो, ॲनायन नेहमी ॲनोडकडे अट्रॅक्ट होतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असल्यामुळे जो आयन पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतो आणि जो आयन निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतो. पॉझिटिव्ह असेल तर ते अट्रॅक्ट होणार नाहीत. सो जेव्हा केव्हा आपण अशा पद्धतीचं सोल्युशन तयार करू, ह्याच्यामधला जो सोडियम हा कॅटायन आहे तो निगेटिव्हली चार्ज्ड कॅथोडकडे जाणार. मी डायग्राम तुम्हाला जराशी मोठी काढून दाखवते म्हणजे तुम्हाला अजून जरा क्लिअर लक्षात येईल. बघा, NaCl झाले प्लस आणि Cl मायनस. सपोज हा आपला इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे. याच्यामध्ये हे सोल्युशन घेतलं NaClचं. 2 इलेक्ट्रोड्स आपण याच्यात डिप केले. इलेक्ट्रोड्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मेटलचे रॉड्स आहेत. या 2 इलेक्ट्रोड्सच्या 2 एंड्समध्ये आपण बॅटरीचे 2 टर्मिनल जोडले. जे टर्मिनल पॉझिटिव्ह किंवा जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला गेलेला आहे तो आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडला आहे तो आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड. ओके, आता बघा, ह्या जो आपला पॉझिटिव्ह आयन आहे आणि निगेटिव्ह आयन, पॉझिटिव्ह आयनला आपण कॅटायन म्हणतो. कॅटायन कॅथोडकडे अट्रॅक्ट होतो आणि ज्या अर्थी हा पॉझिटिव्ह आहे म्हणून कॅथोड हा निगेटिव्ह असणार. निगेटिव्ह आयन त्याला आपण ॲनायन म्हणतो. ॲनायन नेहमी ॲनोडकडे अट्रॅक्ट होतो आणि म्हणून ॲनोड हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. आणि मी लक्षात ठेवायला एकच 2 शब्द तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायला सांगितले की कॅथोड म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. मग ऑब्व्हियसली तुम्हाला कॅथोडवरून जो ॲनोड आहे कॅटायन, एक सेकंद, कॅथोड नाही, कॅटायन हा जो आहे तो पॉझिटिव्ह असतो म्हणजेच ॲनायन जो आहे तो निगेटिव्ह झाला. कॅटायन कॅथोडकडे जातो म्हणून कॅथोड निगेटिव्ह इलेक्ट्रोड झाला. असं लक्षात ठेवा. इथं तुम्हाला हमखास जसं आत्ता माझं पण बोलता बोलता कॅटायन कॅथोड जरासं कन्फ्युजन झालं बोलता बोलता, तसं तुमचं लक्षात ठेवायला कन्फ्युजन होऊ नये म्हणून हे एवढं तुम्ही जे मी दाखवलं की नाही तुम्हाला हे तुमच्याजवळ लिहिलेलं ठेवा. ओके, आणि हा आपला मेन एक पॉईंट. मग असं गरज नाही कॅटायन जो पॉझिटिव्ह आहे ॲनायन निगेटिव्ह असं लक्षात, काहीतरी एकच जोडी लक्षात ठेवा. कोणतीही एकच जोडी लक्षात ठेवायची आणि त्याच्यावरून बाकीचं तुम्हाला. आणि एक्झाममध्ये जर समजा असं कन्फ्युजन वाटलं, पेन्सिलनं कुठेतरी रफ पेजवरती तुम्ही असं लिहून ठेवलं तरी चालेल बघितल्या मग ते पुढं आपोआप तुम्हाला हे सगळं जोडलं जाऊन मग कुठला निगेटिव्ह इलेक्ट्रोड त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड त्याला काय म्हणायचं हे तुमच्या आपोआप लक्षात येणार. आता हे लक्षात आलं तुमच्या की आयोनिक कंपाऊंडमध्ये जेव्हा इलेक्ट्रिक करंट आपण सप्लाय करतो तेव्हा आता ह्या Na+ आणि Cl- सेपरेशन झालं आयन्समध्ये. यापैकी सोडियम जो आहे तो ॲनोडवरती जमा होईल. Na+ जो आहे तो ॲनोडवरती आणि क्लोरीन जो आहे तो कॅथोडवरती जमा होणार. आणि अशा प्रकारे आयोनिक कंपाऊंड्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. आलं लक्षात? आयन्स कसे सेपरेट होतात आणि ते कशा पद्धतीनं वेगवेगळ्या इलेक्ट्रोड्सवरती ह्या दोन्ही जमा होतात ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये व्यवस्थित शिकणार आहे. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय किंवा इलेक्ट्रोलिसिस पण म्हणतात काही. इलेक्ट्रोलायसिस, त्यानंतर इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं इलेक्ट्रोड्स असतात, कशा त्याच्यामध्ये आयन्स सेपरेट होतात. इलेक्ट्रोलायसिस वेगवेगळ्या कंपाऊंड्सचं देखील आपल्याला शिकायचं आहे. कॉपर सल्फेटचं आहे, वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस, याच्यावरती तुम्हाला सेपरेटली क्वेश्चन्स जे विचारले जातात आणि त्या सगळ्याचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त एवढं समजलं का बघून घ्या की आयोनिक कंपाऊंड जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतात त्यांच्यातले आयन्स सेपरेट होतात. पॉझिटिव्ह आयन कॅटायन, निगेटिव्ह आयन ॲनायन.
जेव्हा तुम्ही ह्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास करता, इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर 2 इलेक्ट्रोड कॅथोड आणि ॲनोड असतात. त्यापैकी कॅथोड जो असतो तो असतो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड, ॲनोड जो असतो तो पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड. कॅटायन कॅथोडकडे अट्रॅक्ट होतात, ॲनायन ॲनोडकडे अट्रॅक्ट होतात आणि ह्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये असणारे आयन्स 2 वेगवेगळ्या इलेक्ट्रोड्सवरती सेपरेट होतात आणि या प्रोसेसला म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी देखील आपण त्याला म्हणू शकतो की ह्या रिझनमुळं ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. गॉट इट स्टुडंट्स? कन्सेप्ट क्लिअर झाली का बघा? हे एवढं कॅटायन ॲनायड कॅथोड ॲनोड एवढं तुमच्या आत्ता लेक्चरला डोक्यात आलं तरी बास आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जसं जसं इलेक्ट्रोलायसिस शिकणार आहे तर ह्याच्यामध्ये जर काही तुमचं कन्फ्युजन असलंच तरी ते सुद्धा व्यवस्थित क्लिअर होईल. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रोलायसिस आणि वेगवेगळ्या कंपाऊंडचं इलेक्ट्रोलायसिस कसं होतं ते. ओके, गुड बाय.